पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतून समस्त भारतीयांना निराशा करणारी बातमी आहे. विनेश फोगाटने तिचा ऑलिम्पिक मेडल गमावला आहे. महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटातून विनेश काल फायनलमध्ये पोहोचली होती. तिने एकाच दिवसात जगातील 3 अव्वल कुस्तीपटूंना नमवलं होतं. पण विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. याचं कारण आहे तिचं वजन. मर्यादेपेक्षा तिचं वजन जास्त होतं. त्यामुळे विनेश फायनलसाठी अपात्र ठरली. ऑलिम्पिक नियमानुसार जी मर्यादा आहे त्यापेक्षा विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त होतं. नियमानुसार कुठल्याही रेसरला कुठल्याही वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशचं वजन यापेक्षा जास्त होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अयोग्य ठरवण्यात आल्याची पुष्टी केली आहे. IOAने माहिती दिली की 50 किलो वजनी गटातून विनेशला अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेश ओव्हरवेट झाल्याने या गटात सिल्वर मेडल कोणालाही मिळणार नाही. आता या कॅटेगरीत अमेरिकेच्या कुस्तीपटूला गोल्ड मेडल मिळेल. मंगळवारच्या सामन्यासाठी विनेशने तिचं वजन 50 किलो किंवा त्यापेक्षा कमी ठेवलं होतं. ऑलिम्पिकच्या नियमानुसार कुस्तीपटूला सामन्याच्या दोन्ही दिवस तितकंच किंवा त्यापेक्षा कमी वजन कायम ठेवावं लागतं. विनेशने अनेक अडथळ्याची शर्त पार करून हे यश मिळवलं होतं. विनेश फोगाट 53 किलो वजनी गटात खेळायची, पण ऑलिम्पिकसाठी तिने 3 किलो वजन कमी केलं. ती 50 किलो गटात उतरली. मंगळवारी रात्री विनेशचे वजन 52 किलो होतं. ती कालची अख्खी रात्र झोपली नाही. वजन कमी करण्यासाठी जे केलं पाहिजे ते सर्व तिने केलं. जॉगिंग, सायकलिंग, सर्व काही. पण अखेर पदकाने हुलकावणी दिलीच. आज सगळ्या भारताला तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. काल तिने 3 दिग्गज कुस्तीपटूंना नमवलं होतं. विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या मोहिमेची सुरुवातच सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन केली. विनेशने जगातील नंबर 1 कुस्तीपटू युई सुसाकीला हरवलं. विनेशशी सामना होण्याआधी जपानची कुस्तीपटू कधीच कुठला सामना हरली नव्हती. तिच्या नावावर 82-0चा रेकॉर्ड होता. पण विनेशने पहिल्याच सामन्यात तिला हरवलं. सेमी फायनलमध्ये तिने प्रतिस्पर्ध्यावर एकतर्फी विजय मिळवला. समोरच्या महिला कुस्तीपटूला रिंगमध्ये डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. विनेशने 5-0ने विजय मिळवला. विनेश फोगाटच्या अपात्रतेनंतर चक्रावून टाकणारे 10 मुद्दे. 1. विनेश फोगाट ही मूळची 53 किलो वजनी गटाची पैलवान होती. 2. पण 53 किलो वजनी गटातून पैलवान अंतिम पंघाल खेळत असल्याने विनेश समोर 50 किलो वजनी गटातून खेळण्याचा पर्याय होता. 3. किर्गिस्तान मधल्या आशियाई पात्रता कुस्तीत खेळून ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो गटात खेळण्यासाठी पात्र ठरली. 4. मूळ 53 किलो वजनी गटातल्या पैलवानाला सतत 50 किलोच्या आत राहणं सोपं नसतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन 1 ऐवजी 2 दिवसावर झालं. त्यामुळे पैलवानाची वजन 1 दिवसाऐवजी 2 दिवस होणार हे निश्चित झालं होतं. 6. या परिस्थितीत विनेशचं वजन 2 दिवस नियंत्रणात राहण्यासाठी अधिक दक्ष राहणं अपेक्षित होतं. 7. विनेशचं कुस्तीच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल सकाळी भरलेलं वजन 50 किलोच्या आत होतं. त्यामुळे काल ती खेळू शकली. 8. पण काल 3 कुस्त्या जिंकताना त्या दरम्यान आणि त्यानंतर काय खाल्लं, ती किती पाणी प्यायली यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता होती. ते झालं का? 9. दिवसभरात 3 कुस्त्या खेळून थकलेल्या विनेश फोगाटला तिचं वजन घटवण्यासाठी आणखी किती मेहनत घ्यावी लागली? 10. विनेशचं 100 ग्रॅम जादा वजन घटवण्यासाठी आणखी काय करता आलं असतं? या नियमानुसार स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरू होत्या. मात्र बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.